संकट काळातही गॅस पुरवठा सुरळीत, शहा ट्रेडर्स गॅस एजन्सीची उल्लेखनीय कामगिरी। सिन्नर शहरात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवत नागरिकांचा विश्वास संपादन करणाऱ्या शहा ट्रेडर्स यांच्या HP गॅस एजन्सीने पुन्हा एकदा आपल्या सेवाभावाची प्रचिती दिली आहे। एजन्सीचे संचालक सूरज शाह यांनी संकट काळातही जबाबदारीने सेवा देत नागरिकांना दिलासा दिलाय। सध्या काही ठिकाणी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याच्या अफवा पसरत असल्या तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे शाह यांनी स्पष्ट केले। घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले। तसेच त्यांनी ग्राहकांना महत्त्वाची सूचना देताना सांगितले की गॅस सिलेंडर प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच OTP द्यावा। OTP देणे म्हणजे सिलेंडर प्राप्त झाल्याची खात्री असल्याने याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे। गॅस बुकिंग बाबत असलेल्या गैरसमजांनाही त्यांनी दूर केले। पूर्वी 21 दिवसांची असलेली बुकिंगची मुदत आता 25 दिवस करण्यात आली आहे, मात्र याचा वितरणावर कोणताही परिणाम होत नाही। बुकिंग केल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिले जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी न करता संयम राखावा असेही त्यांनी सांगितले। याशिवाय ज्या ग्राहकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी असे आवाहन करत भविष्यातील अडचणी टाळण्यावर भर दिला। कोरोना काळातही शहा ट्रेडर्स गॅस एजन्सीने अत्यंत जबाबदारीने सेवा देत एकही दिवस गॅस पुरवठा खंडित होऊ दिला नाही। त्या काळातील त्यांची सेवा विशेष उल्लेखनीय ठरली। यावेळी सूरज शाह यांनी नागरिकांना गॅसचा जपून वापर करण्याचे आवाहन केले। गॅसची बचत करा, आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असे सांगत त्यांनी भविष्यातही अशीच सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केला। एकंदरीत सिन्नर शहरात विश्वासार्ह सेवा, पारदर्शक कामकाज आणि संकट काळातील तत्परता यामुळे शहा ट्रेडर्स गॅस एजन्सी नागरिकांसाठी आधारवड ठरत आहे। असे बघायला गेले तर ह्या अफवा आहेत, तुटवडा बिलकुल नाहीये। जनतेने जर थोडं सहकार्य केलं, थोडी शांतता ठेवली, आज काय होतंय प्रत्येकाला असं वाटतं मला मिळेल का नाही, आणि काही टेक्निकल इश्यू असतात, काही लिगली इश्यू असतात, त्याच्यामुळे थोडाफार सप्लाय मागं पुढं होत आहे। बाकी सप्लाय रेग्युलर चालू आहे, त्याच्यात परत काही सुट्ट्या येतात। आता जसं काल गुढीपाडव्याची सुट्टी होती, उद्या ईदची सुट्टी येईल, या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे थोडासा सप्लाय मागं पुढं होतोय। बाकी तसं काही नाही आहे। गव्हर्नमेंटने पण काही गोष्टी केलेल्या आहेत। अगोदर 21 दिवस होतं, आता 25 दिवस केलेलं आहे। याचं कारण असं आहे की बा लोकांनी, आम्ही पण एकाच वेळेस सगळ्यांना देऊ शकत नाही, प्रत्येकाची अपेक्षा अशी असते की मी आज बुकिंग केलं की मला आज सिलेंडर मिळावं, पण एक ॲव्हरेजली 3 ते 5 दिवसात सगळ्यांना सिलेंडर जाऊ राहिले। एखाद्या दिवस गाडी मागे पुढे झाली तर त्या गोष्टी होतात। ही सगळ्याच ठिकाणची परिस्थिती आहे, पण कोणी घाबरायचं काही कारण नाही। KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्या एजन्सीकडून देखील जनजागृती हो चालूच आहे ते काम। जनजागृती त्याच्यासाठी KYC साठी आम्ही माणसं पण पाठवतोय, लोकांनाही कळवतो आहे, आणि जे बिलं निघतात त्याच्यावरही जाऊ राहिलेलं की तुमची KYC पेंडिंग आहे, तुमची झालेली आहे, त्याप्रमाणे लोक पण सहकार्य करतायत। बुकिंग केल्यानंतर OTP आल्यानंतर साधारण किती दिवसात आपण गॅसची साधारण सरासरी 4 ते 5 मॅक्झिमम सांगतो तुम्हाला 5 दिवसात सिलेंडर जातोय, पण त्याच्यात एखाद दिवस मागे पुढं होऊ शकतो। याचं कारण असं की सप्लाय आमच्या हातात नाहीये। शेवटी कोरोना काळातील देखील कार्य आपले उल्लेखनीय आहे। आपण घरोघरी त्या टाक्यांचा पुरवठा केला, त्याबद्दल काय सांगाल? नाही सर, ती वेळच वेगळी होती सर, प्रत्येकाच्या जीवावर बितलेली होती त्यावेळेस, पण एक माझ्या स्टाफनी आणि जनतेने पण तेवढंच सहकार्य केलं, त्याच्यामध्ये योग्य प्रकारे झालं। आणि आजही जनतेचं तेवढंच सहकार्य आहे, ग्राहकांचं, आमच्या तहसील ऑफिसचं तेवढंच सहकार्य आहे, कंपनीचं पण तेवढंच सहकार्य आहे। होईल, योग्य वेळी त्या गोष्टी होतील असं अपेक्षा आहे का पुढच्या मध्ये सगळं नॉर्मल होऊन जाईल। लोकांनी, जनतेने थोडी शांतता ठेवावी, आम्हालाही सहकार्य करावं, त्यांच्या जीवाची हाल होणार नाही। आम्ही प्रत्येकाच्या घरी सिलेंडर पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत। पुढील काळात सेवा अधिक चांगल्या करण्यासाठी आपल्या एजन्सीकडून काही सर त्याच्यासाठी आम्ही नियोजन म्हणजे फक्त सप्लाय व्यवस्थित झाला, जे काही राहिलेले आहेत 2 माणसं वाढवू, सगळ्या गोष्टी करू, आणि ते योग्य वेळी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। सर जाता जाता सिन्नर मधील नागरिकांना आपण काय आवाहन कराल? एवढंच आव्हान आहे की शांतता ठेवा, बुकिंग करा, योग्य वेळी सिलेंडर येऊन जातील। कोणाला इमर्जन्सी असेल तर त्याची रिक्वेस्ट करा, त्याची पण आपण व्यवस्था करू। नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।